याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे। 1971 साली जेव्हा पाकिस्तानवरती भारताने हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशॉ यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापतीत थांबत नाहीयेत, त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे, तुमची काय तयारी आहे, तुम्ही तयार आहात का? जनरल माणिकशॉ म्हटले आम्हाला 8 दिवस द्या तयारीला। 8 दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला, पाकिस्तानचे 2 तुकडे झाले आणि बदला घेतला। याला म्हणतात लीडरशिप, नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती। सैनिकांवरती सोडलं ठीक आहे, सैनिकांवर सोडलं ना, काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती। काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती। सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे। आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये। सरकार वारंवार चुका करते आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे, हे चालणार नाही। ते असं म्हणतात की विरोधक राजकारण करतात, आम्ही कशाला करू राजकारण? ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, धर्म विचारला गेला का यावर संशय निर्माण केला गेला। मग ठीक आहे ना, राजीनाम्यासंदर्भात हे कोणाचा राजीनामा? अमित शहांच्या राजीनामा घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहांच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेलाच आहे ना। विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार जेव्हा चुकेल, सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय, हा माणूस त्या पदाला योग्य नाहीये, यात चुकीचं काय आहे? विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली जाते। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इथे राहून हे बोललेलो आहे की सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही, काश्मीरवर संसदेत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला हवं आणि काल राहुलजींनी तीच मागणी केलेली आहे आणि ती बोलवायला हवी। पण सरकार काश्मीरवरती कोणालाही बोलू देणार नाही, आतापर्यंत बोलू दिलं नाही। मणिपूरवरती